सांगायला मी नागपूरला आली आहे, एवढं लक्षात ठेवा. मातृभूमी सेवा फाउंडेशन मध्य नागपूरद्वारे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून निर्मित राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त मध्य नागपुरात महिलांसाठी प्रथमच भव्य मंगळागौर स्पर्धेच्या महांतिम फेरीचे आयोजन शनिवार दि 17 ऑगस्ट 2024 रोजी राजे तेजसिंहराव भोसले सभागृह तुळशीबाग महाल येथे आयोजित करण्यात आले होते. संध्या 4 वाजता बक्षीस वितरण सोहळा दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष प्रगतीताई पाटील, माजी महापौर अर्चनाताई देहनकर, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, शहर महामंत्री अश्विनीताई जिचकार आणि भाजप शहर व मंडळाचे महिला पदाधिकारी मान्यवर उपस्थित होत्या. या स्पर्धेत महिलांनी पारंपरिक गीत, खेळ सादर करीत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्कृष्ट कला सादर करणाऱ्या महिला मंडळांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी चित्रा वाघ व अमृता फडणवीस यांनी महिलांना मार्गदर्शन केले. आता बघूया त्या काय म्हणाल्या. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आपला लाडका देवा भाऊ असा वारंवार उल्लेख केला. मंगळागौरीच्या निमित्ताने जितक्या जणींनी परफॉर्मन्स केले त्या सगळ्यांचं कौतुक आहे. हे नाचणं आपल्याला बघताना सोपं दिसतंय, पण आज वय विसरून आपलं भान हरपून ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स केलाय त्याला खरोखर दाद द्यावीशी वाटते. जोरदार टाळ्यांनी सगळ्या स्पर्धकांचं त्या ठिकाणी स्वागत करा. मैत्रिणींनो, केंद्रस्थानी कोण असेल तर ती महिला आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचा लाडका देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीचे काय केले फॉर्म मी भरले की नाही? भरले की नाही? सगळ्यांनी खात्यात पैसे आले की नाही? येणार आहे, 100% येणार आहे, कारण हा शब्द आपल्या देवाभाऊचा आहे. परवा मी एकदा बघितलं, एक ताई मला सांगत होती, बहिणी नवऱ्याला दम देत होती. काय म्हणाली माहिती का? माझ्यावर जास्त गुरगुरू नका, माझ्यावर जास्त गुरगुरायचं काम नाही, कारण माझा भाऊ कोण आहे माहिती का? देवेंद्र फडणवीस. आणि म्हणून मैत्रिणी, आपला देवाभाऊ, तुमचा आमचा सगळ्यांचा भाऊ, या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा भाऊ, त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा उभं राहायचंय. आपल्यासाठी जे जे काही करता येईल ते देण्याचं आणि करण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या देवेंद्रजींनी केलंय. 1,500 रुपये प्रत्येक ताईच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाची भेट म्हणून त्या ठिकाणी देवाभाऊनी दिली आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या भावाचा आपण कौतुक करू. त्याचबरोबरीने 3 सिलेंडर सुद्धा मोफत दिलेले आहेत वर्षाला. ज्यांना गरज आहे त्या ताईंची ती सुद्धा गरज भागवण्याचं काम आपल्या भावाने केलंय. आणि म्हणून मैत्रिणींनो, जसा आपला देवाभाऊ आहे, आपला सख्खा आणि पक्का भाऊ आहे, तसे आपले सावत्र भाऊ पण कमी नाहीये. सांगायची गरज आहे का? गरज आहे का? त्यामुळे या सावत्र भावांपासून लांब राहा ग, लांब राहा. हे सांगायला मी नागपूरला आली आहे, एवढं लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, अमृताताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. फक्त एकच शेवटचा मुद्दा सांगते. शेवटचा जो परफॉर्मन्स झाला, ज्याच्यामध्ये महिला उभ्या होत्या आणि त्यांनी एक चित्र आपल्या समोर उभं केलं. कसे महिलांवर अत्याचार होतात, ट्रेनमध्ये अत्याचार होतात, शेवटचा परफॉर्मन्स. आणि मग आता आम्ही कसं करायचं? महिला सुरक्षित आहेत का? महाराष्ट्रामध्ये आपले गृहमंत्री
मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या सगळ्यांचा लाडका देवाभाऊ राज्याचे गृहमंत्री आहेत. आतापर्यंत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये ज्या पोलिसांनी कर्तव्यामध्ये कसूर केली आहे अशा 5-6 डझन पोलिसांना सस्पेंड करायचं काम आपल्या भावाने आपल्यासाठी केलंय. मैत्रिणींनी हे विसरू नका. मला तुम्हाला आणखीन सांगायचं, आपले मोदीजी जे आपल्यासाठी नेहमी कार्यरत असतात, एखाद्या महिलेवर मुलीवर बलात्कार होतो, अत्याचार होतो, आपल्या सगळ्यांचा जीव कापून निघतो. आपण बघतो पेपरमध्ये, आपण पाहतो टीव्ही मध्ये. आपण कालच बघितलं की कशा पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर मुलीसोबत त्या ठिकाणी किती घाणेरड्या पद्धतीने, अमानवीय पद्धतीने, राक्षसी पद्धतीने अत्याचार झाले. मोदीजींनी आता सांगितलंय की ज्या ठिकाणी असे अन्याय अत्याचार होतील, लहान लहान लेकरं असतात, त्यांना तर माहिती पण नाही बलात्कार काय, त्यांना तर आपल्या शरीराची ओळख पण नसते, पण त्यांना ज्या पद्धतीने त्रास दिला जातो अशा हरामखोरांना सुद्धा जेव्हा आपण वाचतो पेपरला तेव्हा आपला जीव काय म्हणतो, यांना कसली शिक्षा झाली पाहिजे, कसली झाली पाहिजे, कसली झाली पाहिजे. आणि या देशातल्या प्रत्येक ताईचा आणि आईचा आवाज आपल्या मोदीजींनी ऐकलाय. याच्या पुढे या भारत माताच्या भारतामध्ये महिला मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या हरामखोरांना फाशीची शिक्षा आपले मोदीजी देणार आहेत. मैत्रिणींनो, फाशीची शिक्षा. आणि म्हणून तुम्ही कोणाला स्वतःला आपला समजायचं काम नाही. मी तुम्हाला सांगू इच्छिते, रस्त्यामध्ये कुठे असाल, देशामध्ये कुठे असाल, अडचणीमध्ये असाल, तुम्ही नसाल, तुम्हाला कोणतरी अडचणीमध्ये दिसतंय, 112 नंबर डायल करायचा. कुठला नंबर? कुठला नंबर? अन्नपूर्णा योजना जी आलेली आहे त्यात पात्र कुटुंबांना 3 गॅस आपल्याला मोफत घेता येतात. आणि हे का? कारण स्वच्छ इंधन असलं तरच स्त्रीचं जी जीवनशैली सुधारते, त्यांची हेल्थ सुधारते, त्यासाठी. आणि याचा आपण पुरेपूर उपयोग घ्यायला पाहिजे. याशिवाय आता हे तर प्रत्येक जण तुमच्याशी बोलत असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. प्रत्येक पात्र स्त्री 21 पासून 60 वयापर्यंत तिच्या खात्यात आज 1500 रुपये दरमहा जमा व्हायला लागले. आपण ते ओळखून आहात, पण आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया आहेत जे त्याला पात्र आहेत, त्यांना नक्की हे सांगा. कारण याने एक आर्थिक मदत होते. आणि आर्थिक मदत झाली स्त्रीला तर ती कशासाठी ती वापरते? ती आपल्या घरच्या आणि मुलांसाठीच वापरते. आणि आज आपल्या मुलांचं संवर्धन केलं तुम्ही, आपल्या घरचं संवर्धन केलं तर सोसायटीचं संवर्धन होतं पूर्ण, आणि त्यामुळे पूर्ण देशाचं संवर्धन होतं. तर तुमच्या मनात जी भावना आहे ती सर्वोपरी आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी खूप स्कीम्स राज्यात असो किंवा सेंट्रल लेवलवर राबल्या गेल्या आहेत. त्यांच्याविषयी आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल, आणि नसेल तर आपले सगळे पदाधिकारी आहेत जे तुम्हाला त्याविषयी सांगू तर शकतीलच, पण त्या कशा अवेल करायच्या याच्यासाठी पण डिरेक्शन देऊ शकतील. आज आपल्याला माहिती आहे की ST प्रवास जो आहे त्यासाठी आपल्याला स्त्रियांना स्पेशली 50% सूट आहे. हे लक्षात घेऊन त्याचा वापर आपल्यालाच करायचा. तशा अशा खूप साऱ्या योजना आहेत, जसं विधवा पेन्शन योजना आहे, माझी कन्या भाग्यश्री, लेख लाडका, आपल्या सर्वात सुंदर अशा अवतारात आज सगळ्यांपुढे निखळून आलेला आहे. आणि तसाच स्त्रियांसाठी श्रावण झुला चालू झालेला आहे. त्यात स्त्री सौंदर्य तुमचं जसं निखळून आलंय तसं निखळून आलेलं आहे. पण त्याच्यात आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जसं फुलांचा सुगंध हे फुलांच्या रंगावर अवलंबून नसतं. ह्या स्त्री शक्ती आहे की आपण एकमेकांशी बोलून, एकमेकांना दुःख सुख सांगून आपण खूप काही अचीव करू शकतो जीवनात. आणि ही शक्ती आपल्याला एकजूट होऊन कायम ठेवायची. एवढंच म्हणून मी आपले 4 शब्द
ना